ब्लू फ्लॅग बीचेसचा अत्यंत मानाचा दर्जा महाराष्ट्रातल्या 5 समुद्र किनाऱ्यांना मिळालेला आहे। हा दर्जा महाराष्ट्राला प्रथमच मिळतोय। याच्या आधी देशामधल्या इतर काही समुद्र किनाऱ्यांना हा दर्जा मिळाला होता। त्या विषयासंदर्भात आज आपण बोलणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका। ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। थंबनेल आणि इंट्रोवरून तुमच्या लक्षात आला असेलच की आजचा विषय काय आहे। अत्यंत महत्त्वाचा आहे, अभिमानास्पद आहे, कौतुकास्पद आहे आणि राजकीय इच्छाशक्ती असली की काय होतं त्याचं हे अत्यंत उत्तम महत्त्वाचं उदाहरण आहे। ब्लू फ्लॅग बीचेस, हे ब्लू फ्लॅग बीचेस आपल्या देशामध्ये एकूण 12 होते आधी, पण महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने आजपर्यंत एकही बीचला हा मानाचा दर्जा मिळाला नव्हता। जगामध्ये एकूण 4000 पेक्षाही जास्त ब्लू फ्लॅग बीचेस आहेत आणि ते एकूण 49 देशात मिळून हे 4000 बीचेस आहेत। भारतामध्ये कोणाकोणाला हा दर्जा मिळाला होता तो पहिले आपण बघूया। कर्नाटकामध्ये कासारगोड बीच आणि पुदुबिद्री बीचला मिळाला होता। दीवमध्ये घोगला बीचला मिळाला होता। गुजरातमध्ये शिवराजपूर बीचला, जो द्वारकामध्ये आहे, त्याला मिळाला होता। केरळामध्ये कप्पड बीचला मिळाला होता। आंध्र प्रदेशात ऋषिकोंडा बीचला मिळाला होता। अंदमान आणि निकोबारमध्ये राधानगर बीचला मिळाला होता। तामिळनाडूमध्ये कोलम बीचला मिळालेला आहे। पुदुच्चेरीमध्ये ईडन बीचला मिळालेला आहे। लक्षद्वीपमध्ये 2 बीचेस आहेत, मिनिकॉय तुंडी, आणखीन कदमत बीचला मिळाला आहे आणि ओडिसामध्ये गोल्डन बीचला मिळाला आहे। पण महाराष्ट्रामध्ये प्रथमच 5 बीचेस असे आहेत की ज्यांना हा पुरस्कार आता मिळालेला आहे। रायगडमध्ये श्रीवर्धन आणि नागावला हा पुरस्कार मिळालेला आहे। रत्नागिरीमध्ये गुहागर आणि लाडघरला हा पुरस्कार मिळालेला आहे। पालघरमध्ये डहाणूमध्ये पर्णका हा एक बीच आहे, त्या बीचला हा पुरस्कार मिळाला। 5 बीचेस असे आहेत की ज्यांना महाराष्ट्रामध्ये हा पुरस्कार मिळाला आहे। इको लेबल पुरस्कार म्हणून या पुरस्कारांकडे बघितलं जातं आणि हा अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा पुरस्कार पर्यटन क्षेत्रामध्ये आणि प्रामुख्याने बीचेस टुरिझम ज्याला म्हणतात, समुद्रकिनारी पट्ट्यांवरचं जे पर्यटन आहे त्याच्यामध्ये हे मानांकन दिलं जातं आणि हे जे मानांकन असतं ते अत्यंत उत्तम गुणवत्ता, प्रमाणपत्र आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं असतं। 1986 पासून डेन्मार्कमध्ये फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन FEE नावाची संस्था स्थापन झाली आणि त्या संस्थेने 49 देशांमध्ये आजपर्यंत 4000 पेक्षा जास्त ब्लू फ्लॅग बीचेस नावाच्या बीचेसला हा मानांकन दर्जा दिला होता। मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे भारतात देखील 12 समुद्र किनाऱ्यांना हा दर्जा मिळाला होता, पण आपल्याकडे मिळाला नव्हता। पण आज म्हणण्यापेक्षा 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या जी मी मगाशी तुम्हाला नावं घेतली, रायगड, रत्नागिरी आणि पालघरमधली 5 बीचेसची, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। लक्षात घ्या मित्रांनो, हा पुरस्कार मिळवणं मानाचं आणि अत्यंत प्रतिष्ठेचं का समजलं जातं? कारण 33 महत्त्वाचे निकष, 33 महत्त्वाची मानांकनं असतात, ज्याच्यातनं तावून सुलाखून मूल्यमापन करून आणि मगच हा पुरस्कार दिला जातो। या पुरस्कारामुळे काय होणार आहे? हे बीचेस आपल्याला ब्लू फ्लॅग बीचेस म्हणून मिळालेले आहेत महाराष्ट्रात, त्यामुळे काय होईल? अत्यंत महत्त्वाच्या 3 गोष्टी होतील त्याच्यामध्ये। त्यातल्या महत्त्वाच्या 3 गोष्टीमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजगाराला चालना मिळेल, पर्यटनाला चालना मिळेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। लक्षात घ्या, या 3ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत। अर्थव्यवस्थेला चालना मिळाली की पर्यटनाला चालना मिळेल, पर्यटनाला चालना मिळाली की स्वाभाविकच रोजगाराला देखील चालना मिळेल। हे ब्लू फ्लॅग बीचेस जे असतात ते काय असतात? तर तो जो समुद्रकिनारा असतो तो जगातला अत्यंत सर्वोत्तम आणि सुरक्षित किनारा मानला जातो। शाश्वत आणि जबाबदार पर्यटनासाठी हे ब्लू फ्लॅग बीचेसचं ओळख असते। तुम्ही म्हणाल की ऑफिशियल अजय निकते हे चॅनल 100% राजकीय आहे म्हणून तुम्ही म्हणता, मग या ब्लू फ्लॅग बीचेस जो दर्जा मिळाला आहे त्याच्यात राजकीय काय आहे? तर त्याच्यात राजकीय हे आहे, जे मी तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की राजकीय इच्छाशक्ती असली सत्ताधारी पक्षामध्ये की चांगल्या गोष्टी कशा घडतात, त्याचं हे अत्यंत उत्तम उदाहरण मानायला हरकत नाही। आजचा व्हिडिओ हा फक्त ब्लू फ्लॅग बीचेस पुरता मर्यादित होता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तोपर्यंत आपली रजा घेतो। धन्यवाद।